नमस्कार. अबीर गुलाल या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की श्री खूप टेन्शनमध्ये असते आणि ती मनातच म्हणते की कोण असेल या सगळ्यामागे. शुभ्रा असेल का? शुभ्राने तर हे केलं नसेल ना, पण ती का असं करेल? तिला या घरातून जायचं नाही आहे आणि विशुभाऊंनी तिला सोडून दिलं तर तिला दुसरीकडे कुठे जायला जागाच नाही आहे. तितक्यात तिथे अगस्त्य येतो आणि श्रीला असं टेन्शनमध्ये बघून अगस्त्य म्हणतो की श्री कसला विचार करते? श्री म्हणते की काही नाही, मी विचार करत होते की त्या बॉक्समध्ये ते फोटो असे कसे काय आले, काहीच कळत नाही आहे मला. अगस्त्य म्हणतो की मलासुद्धा काहीच कळत नाही आणि जे काही घडलं ना ते घडायला नको होतं, पण विशूला आधी सगळं क्लिअर करायला हवं होतं. आधीच तो कसाबसा बाहेर पडला आहे हे आपल्याला माहिती आहे. पुन्हा जर तो ॲडिक्टेड झाला ना तर एक तर आईसुद्धा घरात नाही आहे आणि तिला सगळं कळलं तर खरंच प्रॉब्लेम होईल. आणि या सगळ्याच्या नादात त्याने जर चुकीचं पाऊल उचललं तर श्री असं म्हणून तो थांबतो आणि म्हणतो की हे सगळं तू तर नाही केलं ना? म्हणजे शुभ्रावरच्या रागामुळे श्री आश्चर्याने विचारते की अगस्त्य तुला कळतंय ना तू काय बोलतोयस ते? अगस्त्य म्हणतो की तसं नाही, मी फक्त एवढंच विचारतोय की. श्री म्हणते की मग कसं नाही, तुला असं वाटलंच कसं? तुला न सांगता मी विशूदादांना काही सांगायला जाईल असं वाटते का तुला? तेव्हा शुभ्रा तिथे येते आणि त्यांचं बोलणं चोरून ऐकायला लागते. अगस्त्य म्हणतो की श्री, मला खरंच तसं नव्हतं म्हणायचं. हे बघ, माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की आपण जेव्हा ते गिफ्ट भरले तेव्हा ते फोटोज नव्हते. श्री रागाने उठून उभा राहत म्हणते की मी टाकले का फोटो मग? अगस्त्य म्हणतो की श्री, अगं मी तसं म्हटलं आहे का? प्लीज तू समजून घे. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की ते फोटो गिफ्टमध्ये आलेच कसे? तू स्वतःच्या हाताने गिफ्ट दिलं ना त्याला. मग काल शुभ्रा तुझ्या विरोधात जे काही बोलली त्याचा राग म्हणून शुभ्रा त्या दोघांचं भांडण ऐकून खूप खुश होत असते. श्री रागाने म्हणते, अगस्त्य बसा, तुला अजूनही असं वाटते की हे सगळं मी केलं आहे? अरे तू ओळखतोस ना मला, तू बघितलं आहेस मला माझं घर तुटताना, कायम माणसं जपत आली आहे मी, आणि तुला असं वाटते की मी या घरात मध्ये येऊन हे सगळं करेल? तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती अगस्त्य मला. अगस्त्य म्हणतो की प्लीज माझ्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ काढू नकोस. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की विशूची काळजी वाटते म्हणून हे बोलतोय, आणि त्याने जर चुकीचं पाऊल उचललं ना तर. श्री रागाने म्हणते की तर काय, तुला एकट्यालाच काळजी आहे का त्यांची, मला नाही का? अगस्त्य, भाऊ मानला आहे मी त्यांना, आणि एक बहीण आपल्या भावाचं नेहमी चांगलंच चिंतत असते आणि मी पण तेच करते. फक्त तुला वाटते की हे सगळं मी केलं आहे, आणि कुठून येणार आहेत माझ्याकडे फोटो? आणि जरी माझ्याकडे फोटो आले असते तरी मी हे सगळं करेल का? अगस्त्यसुद्धा रागाने म्हणतो की श्री, अगं मी असं नाही बोलत. श्री रागाने म्हणते की मग कसं? तुझ्या बोलण्यात मला वेगळा कुठलाच अर्थ लागत नाही आहे. तुझ्या बोलण्यात फक्त अविश्वास दिसतोय मला, विश्वास नाही आहे. शुभ्रा सगळं चोरून ऐकत असते आणि खुश होऊन मनातच म्हणते की वा, काय दिवस आहे ना आजचा. खरंच यार, दिवाळी मनापासून साजरी झाली असं वाटतंय. या दिवसाची किती आतुरतेने वाट पाहत होती मी. फायनली होतं ना मला जे हवं तेच झालं. झालं. आता तू बघच, हळूहळू अगस्त्याच्या मनातून मी तुला अशी उतरवेल ना की तू विचारसुद्धा करू शकणार नाहीस. तर इकडे अगस्त्य रागाने म्हणतो की म्हणजे एवढे दिवस तुला जो विश्वासू वाटत होता आता तो अविश्वासू वाटू लागला आहे का? श्री म्हणते की हो, कारण तू तसंच बोलतोय. अगस्त्य रागाने म्हणतो की मी काही बोललो का श्री तुला? मी म्हटलं का श्री तूच हे सगळं केलं आहे? बोललो का एकदा तरी? श्रीसुद्धा ओरडून म्हणते की अरे पण अर्थ तोच होतो ना. अगस्त्य रागाने म्हणतो की काय अर्थ होतो? श्री म्हणते की तुला असं वाटलंच कसं की मी हे सगळं केलं? आणि गिफ्ट कोणी पॅक केलं? अगस्त्य म्हणतो की अच्छा, म्हणजे ते गिफ्ट मी पॅक केलं याचा अर्थ ते फोटोसुद्धा मीच ठेवले असतील असं म्हणणं आहे का तुझं? म्हणजे श्री आता तू माझ्यावर विश्वास दाखवणार? श्री म्हणते की मी कुठे असं म्हणाले? अगस्त्य म्हणतो की आता तूच म्हणालीस ना की ते गिफ्ट कोणी पॅक केलं, मग याचा अर्थ तोच होतो ना. मग श्री म्हणते की मी मगाचपासून तेच सांगते की तू असं म्हणूच कसा शकतोस? अगस्त्य म्हणतो की श्री, माझ्या म्हणण्याचा अर्थ वेगळा होता. श्री म्हणते की हे बघ अगस्त्य, चूक केली असेल ना तर ती मान्य करावी. अगस्त्य म्हणतो की मी नाही केली चूक, त्यामुळे मी नाही मान्य करणार. श्री म्हणते की नाही ना मान्य करता येत, मग दुसऱ्यांवर आरोप करताना विचार करून आरोप करावेत. बाहेर शुभ्रा खुश होऊन मनातच म्हणते की तू सर्व काही गमावणार आहे श्री. चक्रव्यूह, खरं तर तुमच्या दोघांसाठी मी एक असं चक्रव्यूह रचलं आहे ना, त्यात तुम्ही दोघेही असे अडकत जाल की त्यातून तू कधीच बाहेर पडणार नाहीस. इकडे श्री रागाने अगस्त्याला म्हणते की उचलली जीभ लावली टाळ्याला, आणि अगस्त्य, मी परत उगाच काही ऐकून घेणार नाही, आत्ताच सांगते. अगस्त्य म्हणतो की श्री, अगं मी ऐकून घेते, तू हे जे काही केलं आहेस ना ते रागात केलं आहे असं फक्त माझं म्हणणं आहे. श्री ओरडून म्हणते की अगस्त्य बसा, तू जे काही बोलतोयस ना ते मला अजिबात पटत नाही. अगस्त्य रागाने म्हणतो की मी काही चुकीचं बोललो का? तितक्यात बाहेरून कसला तरी मोठा
मोठ्याने आवाज येतो. आवाज ऐकून अगस्त्य म्हणतो की एवढा मोठा आवाज. शुभ्रासुद्धा पटकन तिथून निघून जाते. आता अगस्त्य कसला आवाज आहे हे बघण्यासाठी बाहेर येतो. श्रीसुद्धा त्याच्या पाठीमागे बाहेर येते. बाहेर विशू खूपच दारू पिऊन आलेला असतो. तो नशेमध्ये ओरडत असतो की धोका दिला मला या सगळ्यांनी. पृथ्वीदादा त्याला समजावत म्हणतात की विशू काय बडबडतोयस तू हे, आणि हे काय आहे. आदित्य दादा पृथ्वीराज दादाला म्हणतात की दादा तू शांत हो, मी बघतो. आणि तो विशूला म्हणतो की विशू अरे काय करतोयस तू हे. विशू म्हणतो की काही करायलाच नव्हतं म्हणून हे केलं. आणि तो अचानक उठून घाबरून स्वतःच्या पाठीला हात लावत म्हणतो की काय नाही आहे ना पाठीमागे, चेक करा. सगळेच घाबरून विचारतात की काय झालं, काही दुखतंय का. विशू म्हणतो की नाही यांनी पाठीमध्ये खंजीर खुपसला तर नाही ना, असं म्हणून तो मोठ्याने हसायला लागतो. आणि परत मोठ्याने रडत अगस्त्याला म्हणतो की गद्दार, आणि परत दारू प्यायला लागतो. तितक्यात त्याचं लक्ष त्याच्या हातातील अंगठीकडे जातं. विशू शुभ्राकडे बघत स्वतःच्या हातातील अंगठी काढतो. हे बघून सगळेजण शॉक होतात. शुभ्रा विशूकडे बघत स्वतःशीच म्हणते की बापरे, मी श्रीसाठी केलेला प्लॅन माझ्यावरच उलटतोय की काय. हा तर सरळ नातं तोडायला निघालाय, मला जवळसुद्धा येऊ देत नाही आहे. आणि आता तर अंगठी नशेच्या भरात याने खरंच नातं तोडलं आणि मला घराबाहेर काढलं तर मी काय करू, कुठे जाऊ. आणि शुभ्रा याला थांबवायलाच पाहिजे. आणि ती विशूला म्हणते की विशू डार्लिंग. विशू रागाने शुभ्राकडे अंगठी फेकत म्हणतो की मेला तुझा डार्लिंग. आणि तो अगस्त्यकडे हात करत म्हणतो की तुझा खरा डार्लिंग तो बघ. शुभ्रा खूप घाबरलेले असते. आता शुभ्रा विशूजवळ जात म्हणते की विशू तू असं का वागतोयस, मी तुझं काय बिघडवलं आहे. हे सगळं ना त्या श्रीमुळे झालं आहे. विशू विश्वास ठेव माझ्यावर, प्लीज असं नको करूस. आता विशू परत शुभ्रा आणि अगस्त्याच्या एंगेजमेंटचे फोटो हातात घेऊन शुभ्राला दाखवायला लागतो. शुभ्रा विशूला म्हणते की विशू आपलं लग्न झालं आहे अरे. आता विशू ते फोटोज घेऊन जाळायला लागतो. शुभ्रा घाबरून फोटोकडे बघून म्हणते की विशू काय करतोयस. सगळेजण विशूला थांबवायला लागतात. विशू एकदम रडायला लागतो आणि पोटाला हात लावून आई आई म्हणून ओरडायला लागतो. सगळेच जण घाबरून विशूला पकडतात आणि त्याला विचारायला लागतात की विशू काय होतंय. श्री पटकन जाऊन विशूसाठी पाणी घेऊन येते आणि विशूला बोलते की विशू दादा तुम्ही ही गोळी घ्या आणि पाणी प्या. शुभ्रा श्रीच्या हातातील पाण्याचा ग्लास घेऊन विचारते की श्री कसली गोळी देतेस त्याला, ती गोळ्या आधी बाजूला ठेवा. मग श्री रागाने शुभ्राला म्हणते की शुभ्रा ही वेळ आहे का आता बोलायची, आणि ज्यातलं काही कळत नाही तिथे बोलू नये माणसाने. अगस्त्य सुद्धा श्रीला विचारतो की श्री कसली गोळी आहे. श्री अगस्त्याला म्हणते अगस्त्य अरे तू तरी विश्वास ठेव. आणि ती विशूला म्हणते की विशू दादा ऐका माझं, तुम्ही ही गोळी घ्या, तुम्हाला बरं वाटेल. यानंतर विशू ती गोळी घेतो आणि यानंतर अचानक विशूच्या अजून पोटात दुखायला लागतं. विशू जोरजोरात ओरडायला लागतो. सगळेजण खूप घाबरलेले असतात. आता शुभ्रा श्रीला म्हणते की तू ऑलरेडी आमचं लग्न मोडतेस आणि आता काही जीव घेतेस की काय त्याचा, बघ त्याला किती त्रास होतोय ते. आता पृथ्वीदादासुद्धा म्हणतात की श्री खूप मोठी चूक केलीस, बघ त्याला किती त्रास होतोय ते. मयूर वहिनीसुद्धा श्रीला म्हणतात की श्री त्यांना काही झालं ना तर आईसाहेब तुला कधीच माफ करणार नाहीत. श्री सगळ्यांना समजावण्याचा प्रयत्न करत असते की मी असं काही नाही केले, मात्र श्रीचं कोणीच ऐकत नाही. सगळेजण विशूला घेऊन आतमध्ये जातात. श्री पाठीमागून ओरडत असते की दादा मला माहिती आहे म्हणून मी सगळं, पण सगळेजण श्रीचं काही नाही ऐकता तिथून निघून जातात. आता यानंतर आपण पाहतो की विशूला डॉक्टर चेक करत असतात. अगस्त्य डॉक्टरला काहीतरी विचारणार, तितक्या डॉक्टर रागाने म्हणतात वेट मिस्टर अगस्त्य, आधी मला चेक तरी करू द्यात. सगळेजण खूप टेन्शनमध्ये आलेले असतात. आता श्रीसुद्धा तिथे येते. श्रीला बघून शुभ्रा रागाने म्हणते ए थांब, काय काम आहे तुझं इथं आणि कशाला आलीस, केलास तेवढा शहाणपणा पुरे झाला. श्री कसल्या गोळ्या दिल्यास तू माझ्या विशूला, निघ आता इथून. मग श्री शुभ्राला म्हणते की शुभ्रा मी विशूदादासाठी फक्त पाणी घेऊन आली आहे. मग शुभ्रा म्हणते काही गरज नाही या पाण्याची, निघ आता तू इथून. आणि काय भरोसा की तू याच्यात काही मिसळून आणलं नाहीस ते. मग श्री म्हणते की हे बघ शुभ्रा उगाच पराचा कावळा करू नकोस. यावर शुभ्रा रागाने श्रीला म्हणते की प्लीज तुझ्या म्हणी आणि तुझे लॉजिक तुझ्याकडेच ठेव प्लीज. तू कसल्या गोळ्या दिल्यास ग, काय विष दिलेस का तू माझ्या विशूला. आता मयुरी वहिनी शुभ्राला म्हणतात की शुभ्रा काय बोलतेस. यावर शुभ्रा मयुरी वहिनीला म्हणते की नाही जाऊबाई, या मूर्ख मुलीमुळे आज माझा विशू खूप सिरियस आहे आणि मरणाच्या दारात उभा आहे. मग पृथ्वीदादा म्हणतात की शुभ्रा असं काही होणार नाही आणि तुम्ही दोघी जरा शांत व्हा, डॉक्टर तपासतायत ना विशूला. मयुरी वहिनी शुभ्राकडे बघत म्हणतात की शुभ्रा तू थोडी शांत हो. शुभ्रा रडत म्हणते की कशी शांत हो मी, तुम्ही विशूची हालत बघताय ना. आता स्वीटी वहिनी काहीतरी बोलणार, इतक्या शुभ्रा रागाने स्वीटी वहिनी
वहिनीला म्हणते 1 मिनिट, आणि ती श्रीकडे जाते आणि म्हणते की या मूर्ख मुलीची बाजू कोणीही घ्यायची नाही, कारण हे जे सगळं झालं आहे ना ते फक्त आणि फक्त तिच्यामुळे झाले. हिने हे मेडिसिन कसलं विष दिलं आहे आणि त्याच्यामुळेच हे सगळं झालं आहे. नाही, तर्क कशाला लावायला, आपण सिद्धच करूया ना हे सगळं. आणि ते गोळ्या हातामध्ये घेते आणि डॉक्टरांना दाखवत म्हणते की डॉक्टर हे बघा, ह्याच त्या गोळ्या आहेत ज्या तिने विशूला दिल्या होत्या. याचा काही साईड इफेक्ट नाही होणार ना डॉक्टर, आणि माझा विशू कोमात तर नाही जाणार ना डॉक्टर, प्लीज मला सांगा. आणि ती श्रीकडे रागाने बघत म्हणते की तुझं काय आहे, तू अजून इथेच उभी आहेस का, जा ना, काय विशू मरण्याची वाट बघतेस का, जा निघ इथून. आणि आजचा भाग इथेच संपतो.